ही कहाणी चालू होते 31 वर्षांपूर्वी. डाभेकर फॅमिलीमध्ये 17/11/1993 रोजी सोनियाचा दिन होता. त्याचं कारण म्हणजे डाभेकर फॅमिलीमध्ये देवाच्या कृपेनं कन्यारत्न प्राप्त झाले. आता साक्षात देवाच्या कृपेनं जन्मलेल्या या कन्येचं नाव ठेवलं देविका, अर्थात धन्नूची डुड्डू. डाभेकर घराण्यातील पहिली मुलगी असल्यानं नेहमीच घरच्यांची ती लाडूबाई बनली. वडिलांसोबतच दोन्ही मोठ्या काकांच्या संगोपनात वाढलेल्या देविकाचं संगोपन तळहाताच्या फोडाप्रमाणे केलं. म्हणून नेहमीच सर्वांना एकत्र ठेवून आनंदी कुटुंबाची गाठ कशी बांधायची याचं उत्तम उदाहरण म्हणजे देविका. घरातील पहिली मुलगी आणि घराचे घरपण जपणारी, त्यामुळे आपल्या आजीचं सर्वात आवडतं असणारं व्यक्तिमत्व. जन्मताच हुशार असलेल्या या कन्येचं बालपण आणि तरुणपण गेलं पुणे तिथं काय उणे, अर्थात पुण्यामध्ये. पुढे आपली कन्या लग्नाला आली हे समजताच डाभेकर फॅमिलीनं जीवनसाथी शोधण्यास सुरुवात केली. म्हणतात ना, लग्नाच्या गाठी या स्वर्गात बांधलेल्या असतात. आणि त्याचप्रमाणे जगात भारी आम्ही कोल्हापुरी अशी ज्या शहराला उपमा, या शहरात एका मनाने आणि धनानेही श्रीमंत असणाऱ्या धनू नामक व्यक्ती म्हणजेच आपला धनराज त्यांच्यासाठी तयार होता. धनू सोबत जोडी जमली आणि त्यांचा विवाह झाला. B.Com पास झालेल्या देविका यांचा स्वभाव म्हणजे अगदी गरीब गायो. आता आमच्या धनराजरावांचं तोंड सतत चालूच असतंय आणि त्या डुडूला कुकिंगची आवड असल्यामुळं धनराजरावांची अजूनच चंगळ झाली म्हणायची. आता धनराजरावांनी या गरीब गायीबद्दल काय काय कारनामे सांगितलेत हे नंतर तुम्हाला समजेलच. म्हणतात ना, नाण्याला दोन बाजू असतात, तशाच धनू आणि डुडू यांच्याही प्रेमाला दोन बाजू आहेत. म्हणजे एकीकडे आमचा धनू लईच अग्रेसिव्ह आणि दुसरीकडे आमची गरीब गाय अर्थात डुडू अगदी समजदार आणि प्रेमळ. मात्र खरंच देवाच्या कृपेनं मिळालेली आमची गरीब गाय अर्थात डुडू उर्फ देविका लाखात एक आहे. पासूनच सर्वांना आपलंसं करणाऱ्या देविका यांचा स्वभाव अत्यंत मनमिळावू आहेच, यात शंका नाही. स्वतःच्या जन्मदात्या आई वडिलांसोबत भोसले घराण्याची काळजीही अत्यंत प्रामाणिकपणे त्या करतात आणि सर्वांच्या गळ्यातील ताईत बनल्यात. या सगळ्यांसोबत फक्त माणसांची नाही तर इतर प्राणी पक्षी यांनाही त्यांनी एक वेगळी माया आणि लळा लावलाय. अशा या सर्वगुण संपन्न धनूच्या लाडक्या डुडूला अर्थात देविका धनराज भोसले यांना वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. आता वेंगुर्ल्याला कधी येणार बाळा, तुझी वाट बघते मी. देविका म्हणजे आमच्या सावंत भोसले मोरे कुटुंबातली एक आदर्श सूनबाई आहे आणि फारच ती प्रेमाने जिव्हाळ्याने सगळ्यांचा आदर तिथे करते. त्याचप्रमाणे खास चांगले चांगले पदार्थ करून ती आम्हाला येते. विशेष करून तिने काल केले पोहे, आज केलेले पोहे सुद्धा छान होते. चांगल्या प्रकारे ती जेवण करते. खूप आल्यावरती सगळ्यांची चांगल्या प्रकारे उठबस करते. त्याबद्दल फार अभिमान वाटतो आणि तिचाच आदर्श घेऊन येणाऱ्या सर्व सुनांनी तिचा आदर्श घ्यावा आणि तिच्याप्रमाणे वागावं ही माझी अपेक्षा. देविका, आज तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. आज सकाळपासून मला खूपच तुझी आठवण येते. मला जरी मुलगी नसली तरी माझ्या मुलीची तू सगळी उणीव लहानपणापासून भरून काढली. त्यामुळं मी खूप धन्य झालेली आहे. मला खूप तुझी आठवण येते. तू इतकी समंजस मुलगी आमच्या घरात आली आहेस आणि आता पण संसार अगदी चांगला निभावतेस, याचा मला खूप अभिमान आहे. आपल्या घरातल्यांना सांभाळलं तसं तू सगळ्यांना घरामध्ये जीव लावून सांभाळून घे आणि तू ते करतेस पण, हे मी तुला सांगायला नको आहे. मला तुझी फार आठवण येते. त्यामुळे तू मला आपला दोघींचा फोटो करून दिलायस
तो सतत रात्रंदिवस माझ्या डोळ्यापुढं आहे आणि तो पाहून मी अगदी समाधान मानते आणि 24 तास तू माझ्या डोळ्यासमोर आहे. हा बघतो फोटो. हॅपी बर्थडे देविका. हाय देविका, तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. तू जेव्हा जन्माला आलीस तेव्हा माझ्या आयुष्यातला तो सर्वोत्तम क्षण होता, आनंदाचा क्षण होता. जेव्हा माझे ऑपरेशन झाले तेव्हा तू जेव्हा तुझ्याप्रमाणे लहान असून सुद्धा घराला सांभाळून घेतलीस, सगळ्यात जबाबदारी घेतली स्वतःवरती, स्वामीनारायणला सांभाळली, माझी काळजी घेतलीस. त्याकरता मला तुझा फार अभिमान आहे, गर्व आहे. अशी मुलगी सर्वांनाच मिळवून लागो हीच माझी सगळी इच्छा आहे. हॅपी बर्थडे डुडू. देविका दुड्या, माझं लाडाचं नाव दुड्या, तुला वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आठवणी सांगायच्या तर तशा भरपूर आहेत. जो तुला मी सारसबागेत साधारणपणे एप्रिल मे महिना असेल, उन्हाळा प्रचंड होता. तुला मी कडेवर घेऊन मी गणेश मंदिरामध्ये घेऊन गेलो. तुझा जो पहिला शब्द जो होता, जे पूर्ण वाक्य होतं, तो ते होतं पप्पा किती ते सुद्धा पप्पा किती गरम होतंय हो. आणि तो शब्द मी ऐकल्यानंतर इतका आनंदी झालो. घरी आल्यानंतर सगळ्या कुटुंबांना मी हे सगळं सांगितलं. तसं आपलं कुटुंब 12 ते 13 जणांचं होतं. एकत्र कुटुंबात तू राहिलीस. सगळ्यांचे पंजोबांचे, आजोबांचे, आजीचे चांगले संस्कार तुला मिळालेले आहेत. अशीच तू सुखी संसार हा तुझ्या तू कर. परत तुला वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. 87 हो. लव बेटा. ही आमची लाडकी डुडू. हॅपी बर्थडे देविका. हाय देविका, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. एकतर 3 पिढ्यांनंतर तू आमच्या घरात आलेली पहिली मुलगी, 3 पिढ्यांनंतर आलेली पहिली मुलगी म्हणून देविका, तू अवखळ, नटखळ आणि तुझं लाड कौतुक खूप करणारे आम्ही सगळे काका होतोच. परंतु तुला एक मी फोटो दाखवतो. हे बघ, हा फोटो. यामध्ये तू किती स्लिम आहे, मी पण किती स्लिम आहे. आणि आत्ता आपण दोघंजण आपण तेवढे स्लिम आहोत, इतके छोटे छोटे आहोत. पण तुला वाढदिवसाची हार्दिक शुभेच्छा. थँक्यू. हॅलो देविका, तुला सुरुवातीला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. तुला हेच सांगायचं आहे की म्हणजे माझ्या आधीच्या आठवणी त्या म्हणजे काय, तर तुला सगळ्यात सुरुवातीला मी अकोल्याला बघितले. तू तेव्हा काकांसोबत मला बघायसाठी आली होती. तेव्हा तू गोंडस आणि अवखळ अशी मुलगी होती. नंतर लग्न झाल्यानंतर तुझा आणि माझा एक वेगळा बॉन्ड तयार झाला. नंतर मला आठवण अशी सांगायची की मी तू शाळेत जाताना तुला छान 2 वेळा घालून द्यायची. ते चांगले आठवते. पण आठवणी तर भरपूर आहेत. आठवणी शब्दात, कमी शब्दात त्या आता बोलू शकणार नाही. पण अशीच खुश राहा, आनंदी राहा. आमच्यावर तू खूप प्रेम केले, आम्ही तुझ्यावर प्रेम करतोय आणि अशीच प्रेम करत राहा. हे बोलताना सुद्धा आता भरून आल्यासारखं होतंय. पण हो, तू रडू नकोस. तो अधिकार फक्त मला आणि तुझ्या मम्मालाच आहे. तेव्हा परत एकदा वाढदिवसाच्या शुभेच्छा आणि खूप खूप आनंदी राहा. हॅपी बर्थडे देविका. हॅपी बर्थडे देविका. Many happy returns of the day, dear Devika. God bless you. Lots of love and blessings. खूप मोठी हो. तुझ्यासारखी प्रेमळ सून मिळून आम्हाला खूप आनंद झालाय. लवकर ये पनवेलला ये, आपण खूप मज्जा करू. पप्पा आणि तू नेहमी खुश राहा, आनंदी राहा. Happy birthday to the coolest sister and my midnight snacking partner, my math science teacher, and we have a lot of childhood memories together and I wish we keep adding more crazier moments together.
Thank you for always giving a helping hand. I wish you keep smiling always and live your life to the fullest. Love you. Happy birthday. बाळ वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. तुला एक गोष्ट सांगायची होती, मी खूप ब्लेस्ड आहे की तुझ्यासारखी छोटी बहीण मला आहे जी कायम माझ्याबरोबर असते, माझा साथ देते. सो व्हेरी व्हेरी हॅपी बर्थडे. आणि फक्त तुला अजून एक गोष्ट सांगायची होती, फक्त आमच्या भावाला आहो आहो करून प्लीज पिडू नको. बाय. हाय, हॅलो देविका, कशी आहेस? मेनी 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 हॅपी रिटर्न्स ऑफ द डे. एन्जॉय युअर डे. हाय वहिनी, हॅपी बर्थडे. मस्त मजा करा. हॅपी बर्थडे दीदी. फक्त तुला सांगायचं होतं की माझ्यासारखा भाऊ मिळणं किती भाग्याचं आहे. तू नाही बोललीस तरी चालेल, पण मला माहीत आहे की मीच तुझा आवडता आहे. हॅपी बर्थडे दीदी. लव यू. Hi Devika, wish you a very happy birthday. Hope your day is the best day of the year. Have a great life. I am not there on your birthday, so sorry for that. Hope to see you very soon. Love you. हॅपी बर्थडे डिअर. कोण? डुडू. God bless you. Happy birthday. Dudu. Wish you many happy returns of the day. देविका, प्रकट दिनाच्या शुभेच्छा तुला. प्रकट दिनाच्या शुभेच्छा. तुला खूप उदंड आयुष्य लाभो. खूप इंडिपेंडन्स नाही का. बड्डे आणि लाईफमध्ये खूप जास्त हॅपी राहा, खुश राहा, खूप जास्त सक्सेस मिळू. आणि अजून काय रे, काय काय पाहिजे तुला त्यासाठी? अशीच प्रेम देत राहा सगळ्यांना. येस. सो मच लव फ्रॉम टॉन फॅमिली. हॅपी बर्थडे वन्स अगेन. हॅपी बर्थडे. बाय. Hi, happy birthday. May God bless you. Hi Devika, wish you a very happy birthday. Stay blessed. Hi Devika, wish you a happy birthday. Have a great day. See you soon. देविका, तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. आई अंबाबाई तुम्हाला खूप यश देव, खूप सुख देव, तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण करो आणि तुमचं आयुष्य एकदम सुख समाधान आणि आनंदाने छान जावं. आणि देविका, आपल्या दोघींमधला जो अविस्मरणीय क्षण म्हणजे खूप मनात राहील असा क्षण आहे तो, आपण सगळे उर्मिलाला गेलो होतो तेव्हा आपण स्विमिंग पूलमध्ये गेलो होतो. तर तेव्हा पाण्याचे फिल्टर सुरू होते आणि मी त्या फिल्टरजवळ गेले होते आणि त्याच्यानंतर जो जोक घडला तो तुमच्या आणि माझ्यातच आहे. आणि तो जोक आपण परत एकदा भेटल्यावर आठवूया. आणि तो आपल्या दोघींमधला एकदम हसण्यासारखा अविस्मरणीय क्षण आहे असं मला वाटतं. आणि देविका, तुम्हाला पुन्हा पुन्हा वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. हॅपी बर्थडे देविका. हॅपी बर्थडे देविका. देविका खूप छान मुलगी आहे, गोड आहे. ती सगळ्यांच्यात आमच्या लहान असली तरी मॅच्युअर आहे खूप. आणि फक्त किट्टी चुकवते सारखी गावाला फिरायला जाते नवऱ्याबरोबर आणि आमच्याबरोबर फिरायला येत नाही. तर आमच्याबरोबर पण फिरायला येत जा देविका आणि किट्टी मिस करू नको. Devika, wish you a many happy returns of the day. I miss being there to celebrate this special day of yours. I wish I was there. You are such a lovely friend. May God bless you with lots of happiness and lots of good friends around you. Be the way you are, who keep smiling and brings smile on others' face also. Wish you a happy birthday once again. Hello Devika. Hello Devika auntie. Wish you a very happy birthday. May God bless you with lots of love and lots of happiness. May all your dreams and wishes come true. Have a great day ahead and may you have more and more crazy dreams to laugh upon. Stay as amazing as you are. Wish you a very happy birthday again. Hi Devika. First of all, wish you happy birthday.
धनराजबाईंनी आज तुझ्यासाठी खूप छान सरप्राईज पार्टी अरेंज केली आणि ती तू नक्कीच एन्जॉय करशील. तू आमच्या ग्रुपमध्ये 3 वर्षांपासून आहेस, पण खूप छान इन्व्हॉल्व झालेस आणि आम्हाला कोणाला वाटतच नाही की तू आमची नवीन मैत्रीण आहेस. आपल्या ग्रुपमधली भांडणं, रुसवे फुगवे, चेष्टा मस्करी हाच म्हणजे आपला ग्रुप आणि हीच म्हणजे आपली फ्रेंडशिप. वन्स अगेन हॅपी बर्थडे आणि हो, लवकरच आम्हाला गुड न्यूज द्या. Hey Devika, wishing you a very happy birthday, my sweetie pie. God bless you with loads of love and happiness. And I really want to thank you for always being there for me, supporting me, loving me so much. I love you a lot and you know that very well. हॅपी बर्थडे देविका. सॉरी मी नाही येऊ शकत. माझ्या विशेष मात्र नेहमी तुझ्यासोबत राहणार आहे. देविकाबद्दल सांगायचं तर देविका सगळ्यात लहान असूनही खूप अंडरस्टँडिंग आहे तिच्यामध्ये. म्हणजे नेहमीच आम्हाला कोऑपरेट करत असते, नेहमी सांभाळून घेत असते आणि मिक्स होत असते आणि एन्जॉय करत असते. त्यामुळे आय लव्ह यू देविका. बाय. Happy birthday to you. Happy birthday to you. Hey Devika, this is me DJ Lemon wishing you a very happy birthday. May God bless you and have a super duper year ahead. And not to forget, party hard and I'll see you very soon. दीदी वाढदिवसाच्या शुभेच्छा. Happy birthday from Rolf, Hero, and Buzo. स्वागत नहीं करोगे हमारा? तुम्हारा बर्थडे और हम नहीं हो? ना 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 ना. Wish you a very 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 happy वाला बर्थडे डुडाची. So Devika, हे तुमच्यासाठी. When an orangutan meets a gorilla. For me, she is Devika, Dudu, Dudachi, Dumbachi, Doodle. अशी कितीतरी नावं जे मनात ज्या त्यावेळेला जे मनात येतं ते नाव तिच्यासाठी समोर येतं. So guys, today on the special day of Nag Panchami, this is इच्छाधारी. कशी आहे शोभेरी मावशी? होय, लंडनवरून आणले तुम्ही? 2 हत्ती विथ बिग हत्ती अँड स्मॉल हत्ती. देविकाबद्दल सांगायचं झालं तर मी अगदी सुरुवातीपासून थोडेफार ज्या मेमरीज आहेत, आय लव्ह टू शेअर सम मेमरीज. फर्स्टली अ व्हेरी सिम्पल स्वीट ब्युटिफुल गर्ल केम टू माय होम विथ ऑल अ फॅमिली. घर बघायला म्हणून आले होते आणि असंच आमची थोडं बोलणं चालू होतं. वी हॅड सम टाइम टू टॉक टू इच अदर. त्यावेळेला जर क्वेश्चन आय आस्क्ड हर की तुम्ही काय करत होते, तर ती म्हटली की मी जॉब करायचे पण त्यानंतर मी सोडलं, लवकरच सोडलं. म्हटलं का? तर शी सेड की आय हॅड टू टेक केअर ऑफ माय फॅमिली. त्यांच्या मम्मींचं थोडी हेल्थ इश्यूज होते आणि त्यासाठी शी हॅड टू स्टॉप वर्किंग अँड शी टू केअर ऑफ द फॅमिली. दॅट वॉज one answer which clicked and which got her to my life. मी ते एकमेव कारण होतं माझ्या बरोबरीच मला वाटते. पण आता चालायचं म्हणजे असते होते प्रत्येकाबरोबर, तसं माझ्याबरोबरही तोच अपघात घडला आणि झालं. सो दॅट वॉज वन थिंग. अँड बट फ्रॉम दॅट डे टिल टुडे शी इज ॲब्सोल्युटली बीन टेकिंग केअर ऑफ हर फॅमिली. शी तेवढ्याच आत्मीयतेने, तेवढ्याच प्रेमाने किंवा मे बी त्यापेक्षा जास्त शी टेक्स केअर ऑफ माय फॅमिली, टेक्स केअर ऑफ मी, ऑल द पेट्स, एव्हरीवन, सगळे घरचे पाहुणेपैकी फ्रेंड्स. शी इज ऑलवेज बीन द लवलीएस्ट होस्ट. शी इज ऑलवेज बीन द लवलीएस्ट पर्सन टू टेक केअर ऑफ एव्हरीबडी. आजी असेल,
किंवा ती आणि फॅमिलीमध्ये फ्रेंड्समध्ये सगळ्यांची फेवरेट आहे. शी इज जस्ट लाईक अ किड, तेवढीच चाइल्डिश, व्हेरी क्लिअर बाय हार्ट. सो खूपसे चांगले गुण आहेत. म्हणजे आता फार चांगलं बोलायचं बदे आहे म्हणून मी बोलायचा प्रयत्न करतोय, मनावर दगड ठेवून प्रयत्न करतोय, पण असतो काइंडली ॲडजस्ट, हे पण मी स्वतःला सांगायला लागलो. So this is Dudachi for you. Dudachi is what I call her. I call her with many names. I told you before also. Dudu, Dudachi, whatever. But yes, the loveliest lady to me. She is my soulmate. She is my better half. Or you can say she is the better of me. Be it half or be it the full. She is the better, best of me. सगळ्यात पहिलं I was very much horrified with the thought of getting married only. किंवा कसं शेअर करायची रूम कोणाबरोबर, पण ते सगळं शिकलं जाते. आधी मला बेड शेअर करायचं होता, मग ते बेड शेअर झालं. नंतर हळूहळू मला कळालं की माझं कपाट होतं हे पण तिचं झालं. मग मला हाफ पार्ट माझ्या कपाटाचा मिळाला गरीबासारखा. त्या हाफ पार्टमध्ये सुद्धा आता जर बघायला तर माझा एक परफ्यूमचा कप्पा पूर्ण आहे होता, सॉरी आहे नाही होता, तो अर्धा हिने काबीज केला. मग माझ्या कपड्यांच्या मध्ये जे टी शर्ट्स यायला लागले. आता मेकअपचं सामान पण माझ्याच कपाटात असतं. मी शी इज नियरली हायजॅक्ट होल ऑफ माय कबर्ड. एखादा कोपरा कुठचा जर मला मिळालेला आहे त्याच्यात जे काय असतील ते माझे कपडे राहतात. सो दिस इज हाऊ इट इज. पण ठीक आहे, आता काय करणार, प्रेमाची बायको आहे, लाडाची बायको आहे, तर या गोष्टी होत राहणार. सो लेट मी शेअर फ्यू मेमरीज ऑफ देविका. some of the most funniest ones actually. इट वॉज की लग्न नवीन नवीन झालं होतं आणि 7-8 दिवस झाले असतील. आणि एक रात्री, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की तिला हसायची खूप सवय आहे आणि ती एकदा सुरू झाली की 10-10 मिनिटं थांबत नाही. एक दिवस रात्री असं 1:30-2च्या दरम्यान ती उठून बसली आणि जोरजोरात हसत होती. माझ्यासारखा माणूस ठरला, म्हणलं अरे काय चाललंय. मीच घाबरलो 2 मिनिटं, म्हणलं काय हे नक्की, म्हणलं दाबेकारांनी फसवलं वाटतं आपल्याला, काय घातलंय यात. तिला मी विचारतो अरे काय झालं सांग. तर शी वॉज नॉट स्टॉपिंग, कंटिन्युअसली शी वॉज लाफिंग. आणि ते जोरजोरात तिचं हसणं. 2 मिनिटं घाबरून म्हणलेलं नक्की काय झालंय, कोण काय झपाटलंय, पॉझेस झाली आहे, काय झालंय कोणा स्टॉप. 10 मिनिटानंतर किंवा मे बी 15 मिनिटांचं पुढे तर जरा शांत झालं किंवा काय आलं ते बघा, एसी मधनं फॉग येते. 2 मिनिटात तरी जीव हातात आलाय माझा, एवढं हसायला आलं. रॉडीला भूत लागलं का काय. आणि शिवस मग हे ऐकून ती आणि परत पुढचे 15 मिनिटं हसत होती. इट वॉज द मोस्ट हॉरिफाईड मोमेंट ऑफ माय लाईफ फॉर 10 मिनिट्स की नक्की काय झालंय. आय वॉज नॉट एबल टू अंडरस्टँड. बट इट इज अगेन द फनीएस्ट ऑफ ऑल थिंग्स. पण अनदर थिंग अबाउट देविका इज की शी इज अ वंडरफुल कुक. तिचा हात खूप चांगला आहे जेवणामध्ये. आय एम ब्लेस्ड. फर्स्टली आय वॉज ब्लेस्ड टू हॅव अ मदर हू कुक्स वंडरफुल अँड माय वाईफ इज ऑल्सो, शी मेक्स वंडर्स. म्हणजे जेवण अफार्ड करते. एनिथिंग, बी इट फिश, बी इट मटन, बी इट व्हेज, काही म्हणजे एनिथिंग आय लाईक इन द वर्ल्ड इज बीन मेड बाय मदर अँड ही मेक्स इट ऑसम. त्यामुळे तो एक आय एम ब्लेस्ड टू हॅव दॅट, बिकॉज दॅट इज वन थिंग विच आय एम व्हेरी मच फॉन्ड ऑफ. अँड शी फुलफिल्स इट टू द फुलेस्ट. आणि ठराविक गोष्टी आहेत जे तुम्ही तिच्याकडून शिकू शकता, जसे की मोहरीचे पोहे. मोहरीमध्ये थोडेफार पोहे घालून ती एक चांगली डिश करते. हल्ली आजकाल ती आलू बटर खूप चांगला करते, म्हणजे तुम्ही तिथे ट्राय करू शकता. वन मोर थिंग आय हॅव टू मेन्शन. शी केम होम लाईक हे म्हणतो ना आपण की सून घरी आली आणि त्यांची मुलगी होऊन राहिली. मॉम डॅड ऑलवेज टूक हर लाईक देअर ओन डॉटर. आणि शी हॅज गिव्हन मोर दॅन हर 200% टू द होल ऑफ माय फॅमिली. बी इट मॉम, बी इट डॅड. डॅड तो वॉज व्हेरी मच फॉन्ड ऑफ हर. रोजचं लंच त्यांचं एकत्रच असायचं. त्यांनी तिला कोल्हापूरचा चप्पा फिरवलेला आहे. वेंगुर्ला त्यांनी तिला 2 व्हीलरवर सगळा फिरवून दाखवलेला आहे. जसं लहान मुलाला आपण गाडीवर पुढे बसून फिरवून येतो तसं देविका हॅज बीन शोन द कानाकोपराज ऑफ वेंगुर्ला, कोल्हापूर बाय पापा. अँड पापा वॉज व्हेरी मच फॉन्ड ऑफ हर. ती एक स्पेस कधीच फिरवणार नाही तिच्या लाईफ म्हणजे, कारण
तिचं पप्पानं जीवापाड प्रेम होतं. आणि ते बोथ शेअर लॉट ऑफ टाइम टुगेदर. आणि आज ती एक स्पेस जी मोकळी झाली त्याच्यात मी काही तिच्यासाठी करू शकत नाही. दॅट इज वन थिंग विच ॲक्च्युली सायलेन्सेस, बट जस्ट नाव टू ओव्हरकम इट. तरी घराला त्यानंतरही शी इज टेकन थिंग्स व्हेरी स्ट्रॉंगली. मॉमला सांभाळणं, मला टाइम सांभाळणं, स्वतःला सांभाळ. सो देर आर टाइम्स, देर आर मोमेंट्स which are very hard, but again she stands firm, she stands still. She's the most loving, dearest and most caring person of my life. I just cannot mention, there is no words in the universe to express my love towards her. She's the best I can have. She's the best I would ever have had, and she is the only one who's gonna be. So love you lots. Wish you a very, very happy birthday. I'm not there on your birthday, but cherish it well. Enjoy every moment of it to the fullest. Lots of love, Duda. Love you. मी तिच्यासाठी नेहमी एक गाणं म्हणतोय, ते ठीक आहे, पण आता आज मी लांब आहे तिच्यापासून, तर मला तिच्यासाठी एकच गोष्ट म्हणायची. तू जहां जहां चलेगा मेरा साया साथ होगा, मेरा साया कभी मुझको याद करके जो बहेंगे तेरे आंसू, वही उनको रोक लेंगे, उन्हें आके मेरे आंसू. तू जहां जहां चलेगा, तू जिधर का रुख करेगी, मेरा साया साथ होगा. The best sentence this is, तू अगर उदास होगी तो उदास होगा मैं भी, नजर आऊं या ना आऊं तेरे पास होगा मैं भी. तू जिधर का रुख करेगी, मेरा साया साथ होगा, मेरा साया. एक सॉन्ग आहे जे मी नेहमीच यासाठी म्हणतोय, कुठे मी जगात कुठेही असेल, हा शांजा मी फक्त तिला आणि तिला डेडिकेट केलेला आहे आणि करतोय. दिल को मेरे हुआ यकीन, हम पहले भी मिले कहीं, सिलसिला ये सदियों का, कोई आज की बात नहीं, न कोई है न कोई था जिंदगी में तुम्हारे सिवा, तुम देना साथ मेरा ओ हमनवा. जब कोई बात बिगड़ जाए, जब कोई मुश्किल पड़ जाए, तुम देना साथ मेरा ओ हमनवा. Love you, Dudu. Have a loveliest birthday. Enjoy with your friends. Bye. Just hold me, hold me, hold me. Oh, love me, love me, love me. Oh, yeah. One love.
stay alive. Oh, I will survive. One love for the city streets. One love for the hip hop beats. One love. Oh, I do believe one love is all we need. One love for the mother's pride. One love for the times we cried. One love, gotta stay alive. Oh yeah, I will survive. One love for the city streets. One love for the hip hop beats. One love. Oh, I do believe one love is all we need. हा एक स्पेशल आयटम आहे. दिस इज डोरेमॉन जांभळे. हा बघा, हा बेसिकली देविकाने कलर केलेला आहे. हे मातीचं आहे, पिगी बँक. तर ह्याला परफेक्ट शेड दिला होता तिने, व्हाईट आणि स्काय ब्लू. स्काय ब्लू इथे ती येईपर्यंत संपला. मग आमची नवीन शेड तयार झाली ही जांभळी. सो आता शेड तयार झाली म्हणजे तिने तो मारून टाकला. सो डोरेमॉनचं सरनेम आम्ही चेंज केलं आणि ही इज नॉट डोरेमॉन जांभळे. दिस इज अ स्पेशल आयटम. टिंग टॉंग. Wishing the very gorgeous Devika Bhabhi a very happy birthday.